गिरगावच्या शोभायात्रेत सिने कलाकारांचीही मांदियाळी पाहायला मिळाली। याच शोभायात्रेमध्ये ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे सुद्धा आले होते। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी अदिती तरडे यांनी। पाहूयात। आता आपण उभे आहोत गिरगावच्या शोभायात्रेत आणि इथे ज्येष्ठ कलाकार अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर ही आलेले आहेत। गिरगावच्या शोभायात्रेत येऊन तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही यापूर्वीही या शोभायात्रेत सहभागी झाला आहेत का? शोभायात्रा मी सहसा मिस करत नाही। मी येतोच इथे, माझा सिनेमा असू दे नसू दे, मी शोभायात्रेत सामील होतो। पण मला हा जो हे जे वातावरण आहे ना, हे कुठेच बघायला मिळत नाही, वर्षभरात कुठेच नाही। पारंपरिक वेशात सगळे इथे जमलेत की आपला एक मराठी पारंपरिक वेश, आणि इतकं छान वाटते त्यांच्या नऊवारी साड्या नथ घालून, आणि आता ॲड म्हणून एक डोळ्यावर सनग्लासेस घालून, हे दृश्य खूप फॅन्टॅस्टिक आहे। आणि मी ते सहसा मिस करत नाही, कारण एक किती झालं तरी मी मला म्हणतात थोडासा मी आहे, पण थोडासा माजोरडा मराठी, मला माझा मराठी असल्याचा खूप गर्व आहे। आणि या गुढीपाडव्याच्या निमित्ताने मला फक्त एकच वाटतं की यावर्षी आपण असं एक रेझोल्युशन करूया की गुढी, आपल्या गुढीच्या खाली आपण मराठी म्हणून एक होऊ। म्हणजे आपल्या इथे खूप 18 पगड जाती जमाती आहेत, त्या राहाव्या। प्रत्येक जाती जमातीचे काहीतरी वैशिष्ट्य आहे, ते जपावं, ते एन्जॉय करावं। पण फॉर अ चेंज एकदा एका गुढीखाली आपण मराठी म्हणून एकत्र येऊया, आणि या राष्ट्राला, या देशातलं सर्वात प्रगत राष्ट्र बनवू। धन्यवाद सर। कॅमेरामॅन शिवनारायणसह मी अदिती तरडे, जय महाराष्ट्र न्यूज, गिरगाव, मुंबई।